सकाळी उठून बघते तर काय दीदी कुदली होती कुरगरे खायला. तर हॅलो नमस्कार आवरा मंडळी, मी गौरी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. रात्री दीदीचं पोट भरलं नव्हतं का काय माहिती, ती सकाळी उठल्यापासून खायला कुदली होती आणि भाऊ बी सकाळी उठून बाहेर आला होता. तर दीदी पण त्याच्या जवळच येऊन बसली होती. मस्त तोंड वगैरे धुतलं, आवरलं वगैरे आणि मी चालले होते गुरांकडे. तर दीदीला पण माझ्यासोबतच यायचं होतं गुरांकडे. तर तिला म्हटलं मी काय उचलून घेणार नाही, पाय पाय चालायला लागेल. तर ती चालली होती तिच्याच नादात, तिला म्हटलं चल पटापट पटापट. आणि थोडं पुढं आल्यावरती मोर दिसला होता आणि त्यात खरं सांगायचं ना दीदी चालतच नव्हती आणि मला ना ती उचलतच नव्हती. आणि मोर चालला होता तरी ती येतच नव्हती, चालतच नव्हती. मग मी उचलून घेऊन चालले होते, पण मला तिला उचलून घेतल्यावरती चालताच येईना पटापट. तरी तो मोर बी हळूहळू हळूहळू चालला होता आणि फायनली तिला मोर दाखवलाच. म्हटलं बघ दिदे मोर. मोर बघून झाल्यानंतर आम्ही थोडं पुढं गेल्यावरती एक करवंदीचे जाळे लागले. मग दीदीला म्हटलं थांब आपण इथूनच करवंद खाऊन जाऊ. तर मी तिला काढून देत होते, ती अशी खात होती ना रपारप, बिया बी थुकत नव्हती. मग तिला नंतर बोललं की दीदी बिया थुक नाही तर पोटात झाड उगल, तेव्हा ती बिया थुकून टाकायला लागली. आणि त्यात तिला आधी देत होते का, मी तोडून देईपर्यंत ती अख्खे खाऊन घ्यायची. नंतर जेव्हा ती बिया थुकायला लागली का तिला त्या जमतच नव्हत्या. मग घरी वगैरे आलं, जेवलं वगैरे आणि दीदीला गेलं होतं सोडायला, कारण त्यांना आज जायचं होतं मुंबईला. तर दीदी बघा कशी बाय बाय करते, जसं काय तिच्या जीवावरती आलं. खरं म्हणजे तिला राहायचं होतं पण तिला गेलं घेऊन तसंच. मग तिला बाय बाय केलं आणि मी आले घरी. आणि संध्याकाळी ना एवढं बोरिंग बोरिंग वाटत होतं ना, कोणीच नव्हतं घरी. कशी बी पाहुणी होती, आज पाहुणी नाही घरी रिकामी ना. आणि तिकडं काही आवरायचं काम झालंय. दादा मोबाईल बघतात, भाऊजी होते मोबाईल बघता बघता. आता दादा आंघोळ केल्यावरती मग आम्ही जेवणार पर्यंत मी झोपते जराशी, फॅन लावून दिलाय. आता झोपते जराशी तर दादांची आंघोळ होती. पाहुणे गेले का करमत नाही घरात, काही सुना सुना होते. 2-3 दिवसांनी बरोबर सोय होती. मग तुम्हाला बी असं होतं का, असं वाटतं का पाहुणे गेल्यावरती घरी रिकामा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.